श्री मांगरीश प्रोडक्शन्स प्रस्तुत उघडं पुस्तक या कार्यक्रमात मी दिलीप नाबर आपलं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण माझा भाऊ डॉक्टर श्याम नाबर याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आणि ह्या गप्पांचं शीर्षक आहे इवले इवले आनंद. तर संदीप, तुला काय वाटतं, आपण उगाच मोठे झालो का रे? नाही, नक्की. मला हे कधीपासून वाटतंय. मी लहान होतो त्यावेळेला वाटायचं खूप मोठं व्हायला पाहिजे आणि आता मोठं झाल्यानंतर वाटतं की लहान व्हायला पाहिजे. पण असा वरून जरी गंभीर दिसलो तरी मी लहानच आहे आणि तू तर आहेस. त्याच्यामुळे ते जे इवले इवले आनंद आहे ना, त्याच्यावरती आज आपण गप्पा मारूया, कारण आपण दोघांनी मिळून केलं ते. तुला आठवतं का की आपल्याकडे त्यावेळेला भैया यायचा दूध घालायला आणि आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे किंवा मला वाटतं की प्रत्येक सारस्वत हे टोपण नावानीच एकमेकाला ओळखतात, तर तसं त्याला गोडबोले भैया म्हणायचे एकमेकांना आणि इतरांना पण. तर ते गोडबोला भैया जो होता, हाती अशी चरबी घेऊन यायचा आणि मग तो थोडंसं दूध असं हातावरती घालायचा आणि ते दूध पिण्यामध्ये जी मजा होती ती आता ग्लासभर दूध जरी प्यालं तरी सुद्धा ती काही मजा येत नाही. ती त्याने दिलेल्या थोड्याशा दुधामध्ये होती आणि तो खूप गोड बोलायचा. तुझ्याकडे तो बोका होता एक, म्हणून मला त्याचा त्या गोड बोलायचा ना मला राग आहे ऍक्च्युअली, कारण त्यांनी माझ्या बोक्याला पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं होतं. का तर तो आमच्या हातावर दूध घालायचा पण त्या मांजराला बोक्याला घालत नव्हता. पांढरा शुभ्र बोका होता आणि ह्याने ढकलला त्याला. पण मांजर काय आहे ते बरोबर ह्याच्यावरती राहून ते पळालं सुद्धा. बरं, तू आणखीन एका बोका तुझ्या घरातला हरवला होता आणि त्यावेळेला जसे आपण मुलांसाठी नवस वगैरे करतो तसं तू नवसही केला होतास देवाला की मी तुला लाडू ठेवीन पण माझा बोका परत येते, आणि नंतर तो बोका परत आला होता. हे नावं, टोपण नावं ठेवणं हे आणखीनही एका वेगळ्या पद्धतीने होतं, कारण मासेवाले यायचे, कोळणी यायच्या. आता तिचं नाव खरंच कमळी होतं, पण ती होती अशी कमळासारखी मोठी. त्याच्यामुळे ते मालवणीत म्हणताना कमळा यायला, त्याच्यामुळे त्याचं असं. त्याच्याच बरोबर एक जानकी म्हणून होती, आठवत असेल तुला? ती जानकी बुटकी होती. त्याच्यामुळे कोणाकडून घेतली? मासे कोणाकडून घेतले? मोटक्याकडून. म्हणजे मोत्याळी कोणाची? मोटक्याची. तर हे जे सगळं आहे हे त्या आनंदामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दूधवाला भैया यायचा, कमी झाला, आणि रेशनचं दूध म्हणजे ते तुला तो पत्र्याचं असं ते हे पण आठवत असेल की ते घेऊन आणि ते दूध आणायचं. हा, कार्ड म्हणजे पत्र्याचं होतं पण त्याला कार्ड होतं. ते जे जराशे श्रीमंत होते त्यांच्याकडे ती क्रेट होती तारेची. त्याच्यामुळे ते तारेच्या क्रेटमध्ये असे ते 4 बाटल्या घालून, आपल्याकडे 2च यायच्या, कधीतरी टोन होल वगैरे ते काय प्रकार होते, आणि दूध आणायचं काम. आणि टोन दूध आणि ते होल दूध होतं त्याचं निळं बूच होतं, असं निळ्या त्याच्यावरती रेघा होत्या, आणि ते तर त्याच्यामध्ये ते आणायचं काम तुझं होतं. आणि सकाळी जायला लागायचं तर त्या पिशवीमध्ये पिशवी असायची, दुधाची पिशवी. आणि मला अजून आठवतं की तुझी ती अशी निळी हाफ पॅन्ट, आणि कारण तू सकाळी त्या रेशनच्या जे दूध रेशनच्या ह्याच्यावरती जायचं, दूध केंद्रावर तिकडे जायचंस, आणि बहुधा ते सगळं झोपेतच व्हायचं. म्हणजे तिकडे काढून पैसे त्याचे कार्ड दाखवायचे, ते बाटल्या त्यांनी दिल्या की बाटल्या घेऊन हलवत आणि पहिल्या मजल्यावर आपण राहणार आहे. ते हलवत येताना एकदा फक्त फुटलेल्या बाटल्या घरात आल्या आणि सगळं दूध जे होतं हे दूध त्या ह्याच्यावरून वाहून गेलं. तर ह्याच्यात काय आनंद नाही, कळलं की नाही? कारण घरी आता त्याचा खूप आनंद वाटतो. आणि मग ती बोलणी खाल्ली होती त्याची. पण त्याच्याबरोबर जे दुसरं खाल्लं ना ते जास्त आनंददायी होतं. म्हणजे आपलं तसं हे व्हायचं की ती दुधाची बाटली आली की त्याचं आईला विचार, बूच काढून देऊ. म्हणजे त्याच्यात मदत करणं हा काय तसं अपेक्षित नव्हतं. साठणं, ते झाकण काढलं
की आतमध्ये जी मलई असते ती मलई एवढी म्हणजे जिभेवरून असं ओठावरून जीभ फिरवल्यानंतर कसं असं मऊ त्याचं हे अजूनही त्याचं सेन्सेशन आहे. सेन्सेशन आहे त्याचं. म्हणजे शेवटी तर बाबा सांगायचे की पुरे आता जीभ कापात कळ की नाही, कारण ते तशी त्याचं हे होतं ते हे केलेलं असं. आणि बऱ्याच लोकांना असं असतं की त्यांना साय आवडत नाही. साय घेतलं की इकडे काहीतरी गळ्याकडे गिळगिळीत किंवा उलटी आल्यासारखं वगैरे असं. तुला काय मला काय आपल्याला कधी असं वाटलं नाही. कधी कधी तो साय, साखर आणि पाव हे एक छान काय नाश्ता म्हणायला हरकत नाही. आपल्याला लहानपणी काय पाव मिळायचा, तो पावाला यायचा, ख्रिश्चन पावाला होता. आता ख्रिश्चन पावाले कमी झाले, तो पावाला यायचा आणि त्याची ती अशी बेकरच बंद झाली. आता त्यावेळेला ते असं तो पोतडी घेऊन यायचा ती ह्याची, आणि त्या पोतडीमध्ये ते असे गरम गरम पाव असायचे आणि तो खालून येतानाच तो त्या गोव्याच्या भाषेमध्ये कितले 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 करून यायचा. आणि मग ते पाव खाता खाता खाऊनच आपण असे पावासारखे मोठे झाले. पाव आपल्याकडे खात्यावर होते. हो, म्हणजे आपण महिना संपला की त्याचे पैसे द्यायचे, त्यामुळे खाली असताना सुद्धा मला आठवतं आपण ते त्याच्याकडून पाव घ्यायचो, खिशात घालायचो. आता बघा, तुलाच गमत सांगतो की भाजीचे नखरे माझे लहानपणापासून होते, तुझे नव्हते. तुला कोणती भाजी आवडायची, मी भाजी नाही खाल्ली तर तू बाबांना सांगायचंस की त्यांनी नेऊन वगैरे. तू फार वाईट केलंस त्यावेळेला, बरंही केलंस. म्हणजे ते काय लागलं. भोपळ्याची भाजी ही काय खाण्याची भाजी असते असं मला वाटत नाही, पण म्हणजे मी त्याला असं फक्त चपातीला असं स्पर्श करायचो आणि चपाती खायचो, भोपळा तिकडेच. पण आजी त्या भोपळ्याच्या बिया काढून त्या कापडावरती किंवा त्या धुवायच्या, त्या कापडाने अशा पुसायच्या आणि त्या वाळत घालायची. आणि नंतर त्या सोलून दिल्यानंतर ते गरीब लोकांचे पिस्ताच होते ना. म्हणजे ती आठवण एक आहे. किंवा आई पडवळातल्या बिया काढायची आणि ती तव्यावरती भाजायची, मस्त लागायच्या त्या, सुंदर लागायच्या. आता कोणाला काय ह्याच्यात कसला आलाय आनंद? पडवळाच्या बिया खाणं हा काय आनंद आहे का? किंवा कारलं अजिबात आवडत नाही, बरोबर, कडूच असतं, बऱ्याच जणांना ते आवडत नाही. पण कारल्याचे असे बारीक तुकडे तुकडे करून ती आई ते तेल घालून त्याच्यावर शॅलो फ्राय कुरकुरीत म्हणजे डाळ भात किंवा ताक भात आणि ते कुरकुरीत तोंडाला लावायला एक मजा आहे. आणखीन एक तुला आठवत असेल की नूतन नगर म्हणजे सोसायटी नाही, वाडी होती ती ना, त्याच्यामुळे तिकडे अशी फुलं असायची. शांताराम भटाची चाळी म्हणत, शांताराम भटाच्या चाळी, ती चाळीच होती. आणि त्याच्यातनं एक जास्वंदीचा प्रकार आहे की जे पूर्ण फुल फुलत नाही, त्याचं असं अर्धवट असं ते फुल फुलतं. ती फुलं काढून त्याचा पाठीमागचा तो देठ काढला, म्हणजे तो जो असतो तो काढला आणि असा करून चोखल्यानंतर एक मध यायचा, त्यातला मध यायचा. म्हणजे मधमाशानंतर ते खाणारे आपणच असतो. त्यांना केवढा आनंद असेल आपल्याला. म्हणजे नूतन नगर मधले तमाम सगळे म्हणजे आपण आता प्रतिनिधित्वच करतोय त्या सगळ्या मंडळींचं. आणखीन एक सांगतो की सीताफळाचं फूल असतं हे फार कमी जणांना माहिती असेल कदाचित. म्हणजे जसा हिरवा चाफा असतो ना, त्याचं फूल जसं दिसतं तसंच ते सीताफळाचं फूल आहे ते दिसतं. त्याच्यामध्ये असा लालसर तांबडा रंग असतो, तो बाजूला करायचा आणि पुढचं जे आहे ना ते खायचं. ते सीताफळाचं झाड चंदूकोटकच्या समोर होतं. आता हे जर सगळे आपण आनंद त्यातले बघितले तर मला वाटतं की ते लहानपण खूप छान होतं. खूपच छान होतं. आणि ते बाटल्या फुटण्याचं आहे ना प्रकरण, ते आणखीन एक आहे. अच्छा. आपल्याकडे आपल्या आत्या, रतनात्या, कुसुमात्या या सीडीसी कंपनी म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रग कंपनीत नोकरीला होत्या. आणि त्या अशा मस्तपैकी ब्राऊन बाटल्या, बर्नी टाईप बाटल्या होत्या, कंपनीत मिळायच्या त्या, आणि त्याच्यात तेल ठेवायचे. आणि एकदा मी असेच ते तेल आणायला गेलो आणि म्हटलं ती कशी हे करते म्हणून पायरीवरती असं केलं तर ती टाक केलं तर ती ठाळ झालं त्याचं
खळखट्याक आताच्या भाषेमध्ये खळखट्याक तशा पद्धतीचं झालं. आणि सगळं तेल जिन्यात ओतलं आणि खाल्ला ओरडा. नाही, खाण्यामधला तो एक पदार्थ होता. ओरडा खाणं हा एक पदार्थ होता. तर आता हे ज्या वेळेला पुन्हा एकदा रिवाइंड करून आपण जातो मागे, आताच्या मुलांना कदाचित वाटेल की ह्याच्यात काय कसला आलाय आनंद, पण कधीतरी त्या मुलांनी ते जास्वंदीचं फुल आहे ना त्याच्यातलं मध चोखावा. आपल्याला हल्ली फोंडाघाटचा मध मिळतो, आपण तो पावाला लावून खातो, किंवा तो बारीक होण्यासाठी म्हणून सकाळी गरम पाण्यातून घेतात, काय काय प्रकार करतात. पण तो जो मध आहे ना त्याला जो एक गंध येतो तो खूप छान असतो. आताच्या मुलांची मजा वेगळी, आपली मजा वेगळी. त्यांचे आनंद कदाचित मोठाले असतील, आपले कदाचित मला वाटतं की आपण हे आनंद आहे ना हे त्यांच्यापर्यंत पोहोचवले नाहीत आपण. असंच माहित नाही, म्हणजे त्याला परिस्थिती जबाबदार अजूनही आपण पोहोचवू शकतो असं काय. आता आपण तेच करतोय. नाही, पण ते त्यांनी ऐकलं तर ठीक आहे. आपण प्रत्येकाला जर सांगितलं हे किंवा त्या पडवळ्यामधल्या ज्या बिया आहेत त्या अशा जर केल्या, त्या 5 स्टार मध्ये ठेवल्या तर किती किमतीला. नाही, आता ते लोक जर असं कुठेतरी कोणी तयार केलं ना तर झोमॅटोवरून मागवतील 5-50 रुपयाला. कळलं. पण ते जर सांगितलं की घरात पडवळ्याच्या बियाचं असं करतात तर ते म्हणतील हे काहीतरी आवडणार नाही. तर असे आपले इवले आनंद. प्रेक्षकांना, श्रोत्यांना कसं वाटलं असेल तुम्ही सांगा. आमच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? हे जे काय आमचे इवले आनंद होते तसे तुम्हाला घ्यावेसे वाटतील का? तर भेटूया आपण अशाच गप्पांमध्ये आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.